नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पुण्याच्या ओतूरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे। 10वीची परीक्षा सुरू असताना चक्क भर वर्गात घुसून एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं समजतंय, पण या घटनेत परीक्षा केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पाहूयात नेमकं काय घडलंय। पुणे जिल्ह्याच्या ओतूरमधील विद्यालयात 10वीची परीक्षा सुरू होती। विद्यार्थी शांततेत पेपर लिहित होते, पण अचानक वर्गात एक तरुण हातात कोयता नाचवत घेऊन घुसला आणि एका 16 वर्षाच्या 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर थेट वार केला। या अनपेक्षित हल्ल्यामुळे वर्गात एकच खळबळ उडाली आणि शांत असलेल्या परीक्षा केंद्रात रक्ताचा सडा पडला। धक्कादायक म्हणजे हल्ला करणारा विद्यार्थी ही अल्पवयीन असून तो 11वीच्या वर्गात शिक्षण घेतोय। 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यानं 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली। सकाळी साधारणतः आमची बेल 10:25 झाली आणि 10:25 आम्ही नंबर पर्यवेक्षकांना म्हणजे नंबरप्रमाणे आम्ही सुपरविजन देतो आणि हे नंबर देत असताना अचानक पलीकडे कालवा झाला। आम्ही इकडं सगळेजण मग्न होतो। साधारणतः त्या ठिकाणी एका मुलाच्या हातावरती वार वगैरे करण्यात आला। त्या ठिकाणी पोलीस वगैरे पोचले होते। आम्ही त्या ठिकाणी गेलो, परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली आणि नंतर तो जो आरोपी होता असा साधारणतः इयत्ता 11वीमध्ये शिकणारा, त्याला पोलीस स्टेशनला वगैरे नेण्यात आलं। नंतर ज्या मुलावरती वार झाला त्या मुलाला मी रायटर वगैरे देऊन त्याची परीक्षा वगैरे आज घेण्यात आली। परीक्षा दिली त्यांनी परीक्षा दिली। संबंधित हल्लेखोरानं थेट विद्यार्थ्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखत या विद्यार्थ्यानं तो वार हातावर झेलला। वार मानेवर बसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र सुदैवानं हा विद्यार्थी थोडक्यात बचावला। या झटापटीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं। या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीनं शाळेत धाव घेतली। प्राथमिक तपासानुसार आरोपी आणि जखमी विद्यार्थी यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता। याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीनं थेट परीक्षा केंद्र गाठलं। पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या इतर 4 अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेतलंय। नमस्कार, 16 मार्च 2026 रोजी गाडगे महाराज विद्यालयामध्ये 10वीची परीक्षेचा पेपर सुरू होण्यापूर्वी 2 पोरांची मारामारी झाली। एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले। सर, काय पुढे अपडेट आहे, काय गुन्हा दाखल झाला आहे? सदर प्रकरणात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर जरा कमी केला पाहिजे। गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांनी गेलं नाही पाहिजे। अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि पालकांनी पण त्यांच्या मुलांचे मोबाईल चेक केले पाहिजेत। त्यांच्या मुलांच्या सतत संपर्काला राहिलं पाहिजे, कारण या प्रकरणामध्ये जुना त्या मुलांचा वाद झाला होता। तो वाद जर वेळीच त्या मुलांनी त्यांच्या पालकांना सांगितला असता, त्यांचा जर सुसंवाद असता, त्यावेळेस लगेच त्याच पालकांनी त्यास मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना समजावून सांगून त्याला प्रतिबंध घालता आला असता। ही घटना घडली नसती। त्यामुळे पालकांनी सतत आपल्या मुलांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, मुलावर लक्ष ठेवलं पाहिजे। या घटनेनं शालेय परिसरात होणारी गुन्हेगारी आणि अल्पवयीन मुलांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय बनली आहे। तसंही पुण्यातली गुन्हेगारी कधी मागे राहिली आहे? कोयते तर पुण्यात जवळपास दर दिवशी दिसतच असतात। आता तेच लोण शाळेपर्यंत पोहोचलोय। नीलम चोपडे, LS मराठी, पुणे।